तारिणी का? म्हणजे मी किती हौसेने हे सगळं केलंय, ही सगळी ज्वेलरी ऑनलाईन मागवली, काय काय केलंय हे बघ. आणि हे तर काय नाही, दाखव युवी, दाखव ना. हे बघा, M&N नावाचा लॅपटॉप. हा मी स्वतः तयार केला युवी साठी. कौशिकी ताई, हे बघा, हे बघा, M&N मी स्वतः बनवलाय हा हलव्याचा लॅपटॉप. हा बघा, आता युवी M&Nच्या बोर्डवर येणारच आहे ना, म्हणून. नाही नाही निशिता, हे सगळं मस्त आहे. ऑल ऑफ दिस इज फॅब्युलस. हो ना, मग आज तू फक्त फोटोज काढू शकतेस. पण का? अगं, लग्नानंतर पहिला काळा सण करायचा नसतो. तसं केलं ना तर संसाराला संक्रांत लागते म्हणतात. एक्झॅक्टली. मगासपासून तेच सांगायचा प्रयत्न करतेय मी. ऐकशील तर ना. युवराज, युवराज, काय आता अजून काही दागिने आहेत का? ते पण त्याच्यात, ते 4-5 बांगड्या ते त्या पण घालतो. युवराज, काय तर बनवलं हलव्याचं लॅपटॉप. काय करू याच्यावर? हा, हे बघ सगळं अंग बघ, पूर्ण चिकट, कपडे चिकट झालेत सगळे. पकड. निशिता, आणि आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट माहिती नसते तेव्हा मोठ्यांना विचारावं, ते सांगतील ना तुला. आजकालच्या मुली सणवार फक्त परंपरा म्हणून नाही, सोशल मीडियावरती फोटो टाकण्यापुरते साजरे करतात ग. अगं, तिने ऍटलिस्ट काहीतरी केलं तरी. हा, केदार कुठे आहे? आज फेस्टिवल असून पण तो घरात नाहीच आहे ना. हो, बरोबर बोलते ईशा. काय ग तारिणी, कुठे आहे तुझा नवरा? कुठे आहे? आज घरात थांबायचं नाहीये का त्याला? सण आहे आज, म्हणजे कर्तव्य म्हणून तरी घरात थांबायला हवं होतं ना. पूजेला नमस्कार करण्यापुरतं तरी एरवी कुटुंब कुटुंब करत असतो. कुठे आहे तो आज? कौशिकी, तू खूप फेवर करत असतेस ना केदारला. वेअर इज ही? झिरो सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. नाही नाही नाही, तो आश्रमात गेलाय. आश्रमात? अरे मग तू थांबवलं का नाहीस त्याला? थांबवलं मी त्याला, पण तो. सरप्राईज. केदार, बायको बघ तुझ्यासाठी काय आणलंय. सरप्राईज. हा तर आश्रमात गेला होता ना. खोटं बोललो. अरे कोणता प्रेम करणारा नवरा बायकोला सणाच्या दिवशी एकटं सोडेल? हा, केदार, या सगळ्याची काही गरज अरे गरज कशी नाही? लग्नानंतर पहिला सण आहे आपला, मग साजरा करायला नको?